अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा सुरू झालाय। तर तुम्हाला या उन्हाळ्यात काही थंडगार प्यायचं असेल तर आज मी तुम्हाला 2 प्रकारच्या ताकाची रेसिपी दाखवणार आहे। तर आज मी तुम्हाला फक्त ताकच नाही तर ताकाचा मसाला सुद्धा बनवून दाखवणार आहे। हा ताकाचा मसाला आहे तो तुम्ही 2 ते 3 महिने फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला तुम्ही हे ताक बनवू शकता। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण ताकाचा मसाला बनवतोय। मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे। गॅसची फ्लेम अजून मी सुरू केलेली नाही। तर या पॅन मध्ये एक मोठा चमचा धणे घेतलेत, यानंतर अजून एक चमचा धणे घेतलेत। टोटल मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत। सारख्याच चमच्याने 1 चमचा बडीशेप घ्यायची। बडीशेप आणि धणे पोटाला खूपच थंडावा देण्याचं काम करतं। 1 चमचा जिरं घेतलेला आहे। सारख्याच चमच्याने जिऱ्याने सुद्धा अपचनाचा त्रास कमी होतो। यानंतर 8 ते 10 काळी मिरी घ्यायची। काळी मिरी जास्त घ्यायची नाही कारण काळी मिरी आहे ती उष्ण असते, यासाठी थोडीशीच घ्यायची आहे। पाव चमचा अगदी ओवा घेतलेला आहे। ओवा सुद्धा कमीच घ्या, जास्त घ्यायचा नाही। ओवा यासाठी घालायचा, उन्हाळ्यामध्ये अपचनाचे त्रास बरेच होत असतात, यासाठी ओवा घालायचा। ओव्यामुळे हे सगळे त्रास नाहीसे होतात। आता गॅसची फ्लेम चालू करून आपल्याला हा मसाला आहे म्हणजे हे सगळे पदार्थ स्लो फ्लेमवर म्हणजे स्लो गॅसची फ्लेम ठेवून चांगले खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम अजिबात फास्ट करायची नाही। फास्ट केली तर हे सगळे साहित्य आहे ते करपून जातील आणि मसाल्याला करपल्याचा वास येईल। 2 ते 3 मिनिटं छान मी खमंग खरपूस सुगंध येईपर्यंत हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण थंड करून घेऊया। हे बघा, आता हे सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। हे बघा, अजिबात गरम घ्यायचं नाही। आता आपल्याला हे वाटायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा कोरडंच घ्यायचं, यामध्ये अजिबात पाणी नको। थंड झालेले सगळे कोरडं साहित्य आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। यानंतर इथे सेंधव मीठ घेतलंय, 2 चमचे सेंधव मीठ घालायचं। तुमच्याकडे सेंधव मीठ नसेल तर साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल किंवा 1 चमचा सेंधव मीठ आणि 1 चमचा साधं मीठ घालू शकता। 1 मोठा चमचा चाट मसाला घातला, यामुळे ताकाला फ्लेवर खूप छान येतो। यानंतर थोडीशी हिंग पावडर घालायची। हिंग घातल्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही। आता झाकण लावून आपल्याला हे कोरडंच वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरला मी छान बारीक पावडर करून घेतलेली आहे। हे बघा, हा ताकाचा मसाला बनवून तुम्ही फ्रीज बाहेर 8 ते 10 दिवस आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। तशीच्या तशीच राहते, म्हणजे संपूर्ण उन्हाळा तुम्ही याचा वापर करू शकता। आता ही पावडर आहे ती कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायची। बरणी घेताना सुद्धा ओलसर बरणी घ्यायची नाही। कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवली तर याला पाणी सुटत नाही, खराब होत नाही, शिवाय या मसाल्याचे गुठळ्या सुद्धा होत नाहीत। तर अशा पद्धतीने हा मसाला तुम्ही बनवा आणि आयत्या वेळी तुम्ही जेव्हा गरज लागेल त्यावेळेला तुम्ही ताक बनवू शकता। तर आपण खूपच कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये पदार्थामध्ये आपण हा ताकाचा मसाला बनवलेला आहे की नाही सोपी पद्धत? तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा मसाला बनवून ठेवा। आता आपण या मसाल्यापासून म्हणजे ताकाच्या मसाल्यापासून मस्त गारेगार 2 प्रकारचे ताक बनवणार आहोत। तर यासाठी मी दही घेतलंय, दही सुद्धा मी घरीच लावलेलं आहे। आता एखादं भांडं घ्यायचं आहे, मडकं घ्यायचं आहे, तुम्ही ज्यामध्ये ताक बनवणार आहात त्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं दही काढून घ्यायचं। यानंतर 1 मोठा चमचा ताकाचा मसाला घालायचा। आता काही पुदिन्याची पानं घालूया। पुदिना सुद्धा खूप थंड असतो, यासाठी पुदिन्याचा वापर नक्की करा। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची, अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थंडगार पाणी घालायचं आणि रवीने घुसळून घ्यायचं। जर तुम्हाला थंडगार पाणी नको हवं असेल तर तुम्ही साध्या पाण्यापासून सुद्धा हे ताक बनवू शकता। आता रवीने छान घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले आहेत आपण घातलेले ते एकजीव होतात। मस्त गारेगार असं 2 मिनिटात थंडगार आपलं हे ताक तयार झालेलं आहे की नाही सोपी पद्धत? असा जर मसाला तुम्ही बनवून ठेवला ना तर अगदी 2 मिनिटात तुम्ही हा थंडगार गारेगार ताक बनवू शकता। उन्हाळ्यात पिण्यासाठी हे ताक खूपच फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी हे पिलंच पाहिजे। तुम्हाला जर या ताकाची रेसिपी आवडली तर प्लीज मंडळी एक लाईक नक्की करा।
बाहेर जाऊन डेअरीवर पिण्यापेक्षा किंवा रेडीमेड ताक आणून पिण्यापेक्षा असं घरी जर हायजीन पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने हे ताक बनवलं तर पोटाचे विकारसुद्धा होणार नाही आणि घरीच बनवलं असल्यामुळे शिवाय आपण ताकाचा मसालासुद्धा घरगुतीच बनवलेला आहे, त्यामुळे हा ताक जो आहे ते प्यायला खूपच छान लागतो. तर नक्की ट्राय करून बघा. चला तर आता आपण दुसऱ्या पद्धतीचं ताकसुद्धा बनवूया. तर आता आपण मसाला ताक बनवतोय. मसाला ताक बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तुम्हाला हवं तेवढं दही यामध्ये घालू शकता. 4 चमचे मी इथे दही घातलेला आहे. यानंतर एक मोठा चमचा आपण जो ताकाचा मसाला केला आहे तो घालायचा. पुदिन्याची पानं, कोथिंबीर घालायची, थोडंसं आलं आणि मिरची हिरवी एक घातलेली आहे. मिरचीचा वापर कमीच करा, नाहीतर तिखट घशाला लागू शकतं. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता थोडंसं पाणी घालायचं. पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर हे साहित्य व्यवस्थित वाटलं जात नाही. तर हे पहा, मिक्सरला मी मस्त बारीक करून घेतलं आहे. आता हे बारीक करून घेतलं असलं तरीसुद्धा यामध्ये मिरची किंवा आलं राहतंच आणि मग आपण जेव्हा ताक पितो ना त्यावेळेला मिरची किंवा आलं तोंडामध्ये येतं. यामुळे आपल्याला घशाला खवखवसुद्धा होऊ शकते. यासाठीच आपल्याला हे ताक गाळून घ्यायचं आहे. यामध्ये मिरची घालताना सुद्धा एकच लहान मिरची घालायची, जास्त मिरची घालायची नाही, नाहीतर घशाला तिखट लागू शकतं. तर हे बघा, ताकसुद्धा गाळून झालं आहे. अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आणि हा चोथा फेकून द्यायचा. आपला हा मसाला ताक आता तयार झालेला आहे. पाणी घालायचं आहे. यामध्ये तुम्हाला साधं पाणी हवं साधं घाला, नाहीतर थंड पाणी घाला. आणि आता याला मस्त फसफसून फेस येईपर्यंत रवीने छान 2-3 मिनटं घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले चांगले एकजीव होतात. तर हे पहा, मस्त याला फेस आलेला आहे. मस्त मसाला ताकसुद्धा आपलं बनून तयार झालेलं आहे. आता ग्लासात घालण्यापूर्वी थोडीशी पुदिन्याची पानं घालायची, थोडीशी कोथिंबीर घातली आहे. यानंतर हे ताक घालायचं आहे. मस्त गारेगार मसाला ताकसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर तुम्हाला जर अशा पद्धतीने हे मसाला ताक हवं असेल तर अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटात तुम्ही बनवू शकतात. वर मी चाट मसाला घातलेला आहे, त्यामुळे चव अजून वाढते. जेवणानंतर अशा पद्धतीने हे तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक ताकाचा प्रकार घेतलात ना तर अपचनाचे त्रास होणार नाही. जेवण खाल्लेलं सुद्धा जिरलं जातं. शिवाय बाहेरून तुम्ही उन्हातून घरी आला तर अशा पद्धतीने ताकाचा एखादा प्रकार बनवून घेतलात तर पोटाला खूपच शांतता मिळते, शरीरातील उष्णता कमी होते. तर आहे की नाही सोपी पद्धत? तुम्हाला यापैकी कोणत्या प्रकारचं ताकाची रेसिपी आवडली हे कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. शिवाय तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. माझी खात्री आहे आजची तुम्हाला या दोन्ही ताकाच्या प्रकाराची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.